नमस्कार दर्शक मित्र हो, रामबाण यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथे घेतलेल्या 14 तारखेच्या सभेचं आणि मराठा आरक्षणाच्या यशाचं फलित याविषयी आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मराठा समाजासाठीचे 57 मोर्चे झाले, सरकारने त्याच्या गुदगुल्या केल्या, अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शांततामय मोर्चे झाले, खूप मोठी शांतता केली आणि कुठेही कचराही न टाकता हे आंदोलन केलं आणि अगदी कचरा उचलायला हे तुम्हाला लावलं, तरीसुद्धा सरकारने त्या ठिकाणी काय दिलंच नाही आणि जे न्यायालयात गेल्यानंतर मिळू दिलं नाही ते न्यायालयानेही दिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 28 ऑगस्ट रोजी आंदोलनाची सुरुवात झाली जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये सराटी अंतरावलीला। आणि मग हे आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारला हे आंदोलन मोडून काढायचं होतं आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत फडणवीसांनी ते आंदोलन मोडून काढण्यासाठीचा आटोनाट प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांकडून, शासनाकडून, प्रशासनाकडून हे आंदोलन मोडण्यासाठीचा प्रयत्न झाला। ज्या ठिकाणच्या आंदोलकांवर हल्ले झाले, अगदी 7 वर्षाच्या पोरावरही हल्ला झाला आणि 90 वर्षाच्या म्हातारीवरही हल्ला झाला। आता ही 7 वर्षाचा मुलगा किंवा 90 वर्षाची म्हातारी ही कटीही तिथं आंदोलनामध्ये पोलिसांना मारहाण करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी छेडछाड करण्यासाठी आलेले नसतात। या गोष्टीचा कुठलाही विचार पोलिसांनी केला नाही, पण अनेक आंदोलनामध्ये सरकारी चिरडून टाकण्याचा ज्यांच्याकडचा अनुभव असणारे फडणवीसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आंदोलन चिरडण्याऐवजी मोठं झालं आणि मग ते आंदोलन सामान्यांचं झालं। आणि जरांगे पाटील हा कोणतरी व्यक्ती तिथं बसलेला आहे आणि सर्वसामान्यांसाठी तो आंदोलन करतोय, मराठा समाजासाठी आंदोलन करतोय आणि मग ते आंदोलन घराघरात, गावागावात त्या ठिकाणी पोचलं, लोकाभिमुख झालं आणि मग मात्र सरकारला त्या ठिकाणी पळापळी सुरू झाली। आणि मग जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार हे एवढं तीव्र केलं की गावागावामध्ये ते उपोषणाची, तालुक्यामध्ये उपोषणाची लहर आली आणि त्या ठिकाणी उपोषणं सुरू झाली। सरकारला वाकावं लागलं। सरकारनं त्या ठिकाणी आंदोलन पाठीमागं घ्या म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीमागं ससेमिरा लावला, अनेक शिष्टमंडळं पाठवली, पण अनेक शिष्टमंडळाला सुद्धा गंडवण्यासाठी किंवा पटवण्यासाठी जरांगे पाटील जमू दिले नाही। आणि मग परिस्थिती अशी झाली की सरकारला जरांगे पाटलांच्या बाजूनं 30 दिवसाचा अल्टिमेटम मागितला गेला। जरांगे पाटलांनी 30 दिवसाचा अल्टिमेटम दिला, कारण त्याही माध्यमातून सरकारचा डाव होता तो त्यांनी उधळून लावला। असे अनेक डाव सरकारचे उधळून लावले त्यांनी त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले, तुम्हालाही समजलंय सरकार कुठल्या पद्धतीनं चालत होतं हेही तुम्ही पाहिलंय। आणि मग त्यांनी त्यानंतर एक गोष्ट घेतली की त्यांना, सरकारला असं वाटत होतं की जर का गेल्या 14 तारखेला आपण उपोषणाची सांगता केली, जरांगे पाटील घरी जाऊन बसतील, पण जरांगे पाटील घरी बसले नाहीत, तर जरांगे पाटलांनी गावागावात जाण्याचा किंवा सभा घेण्याचा, यात्रा करण्याचा आणि उद्याच्या 14 तारखेचं म्हणजे कालच्या 14 तारखेचं सराटी अंतरावली इथं मेळावा घेण्याचं, जनतेचा हुंकार ऐकण्याचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी सभा घेण्याचं नियोजन केलं आणि त्यांनी गावागावात, घराघरात जाऊन सांगितलं की ही आंदोलन कशासाठी आहे, ओबीसीमधूनच का, ओबीसी आरक्षणामधले जी फोड आहे त्यांनी विस्तारानं सांगितली, त्याचबरोबर त्याच्यासाठीचे पुरावे 5000 तयार झालेत हेही सांगितलं आणि अनेक गोष्टी त्यांनी लोकांपर्यंत त्या सगळ्या फोडून दिल्यानंतर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टीत जरांगे पाटील यशस्वी ठरले। आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी ती सभा 14 तारखेला अंतरावलीमध्ये ठेवली। ही सभा सराटी अंतरावलीमध्येच का, तर ही आंदोलन हे सराटी अंतरावलीमधून सुरू झालं आणि आंदोलनाचं मुख्य केंद्र ही सराटी अंतरावली, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणाहून आहे आणि त्याच ठिकाणी ते एकवटण्याचं काम त्यांनी केलं। आणि त्यांनी याविषयीचा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, संपूर्ण पिंजून काढला आणि लोकांमध्ये जागृती केली, लोकांनी हुंकार दिला आणि काल जवळपास 80 लाखाच्या जवळपासचा मराठ्यांचा जथ्था त्या ठिकाणी आला। हा काय आपला आकडा नाही, तर हा आकडा सरकारीचा आहे आणि सरकारनंच त्याचा अंदाज लावलेला आहे। 30 ते 40 लाख लोक जवळपास जाग्यावर होते आणि 20 किलोमीटर परिसरामध्ये जे जाम झालं होतं त्यामध्ये काही लोक अडकली होती। तो सगळा संपूर्ण आकडा हा 80 लाखाच्या पुढला आहे। ते व्यवस्थापन झालं। मित्रांनो, या आंदोलनामधलं फलित
जर असं म्हणलं तरी एक गोष्ट आहे की जरांगे पाटलांनी हे आंदोलन अतिशय शांततामय मार्गाने आणि शांत डोक्यानं यशस्वी केलं. त्याचं कारण आहे की जरांगे पाटलांनी कालची सभासुद्धा किंवा हे आंदोलन स्वतःच्या हातात ठेवलं. अगदीच या आंदोलनामध्ये कालची सभा जी होती ती सभा म्हणजे जरांगे पाटलांची कुठलीही औपचारिक सभा किंवा कुठल्याही पक्षासारख्या सभा नव्हत्या, तर जरांगे पाटील हे तिथले संबोधक होते आणि जरांगे पाटलांच्या समोर बसलेली जनता ही उपोषणकर्त्याची अतिथी होती आणि अतिथीला विचारून की त्या कार्यक्रमाला कोणताही अध्यक्ष नव्हता, प्रमुख पाहुणा नव्हता, प्रमुख व्यक्ती नव्हता, स्वागत अध्यक्ष नव्हता, नियमन नव्हतं, तर जरांगे पाटील हे त्यांना ऐलान करणारे एकमेव नेते आणि मराठा समाजाचं मुख होतं, ह्या आंदोलनाचं मुख होतं. आणि मग शांततामय मार्गानेच हे आंदोलन सुरू आहे या गोष्टीची जाणीव असल्यामुळे लोकांनीही त्यांना भावलं आणि ते त्या ठिकाणी हजर झाले. आंदोलनाला सुरुवात झाली, कालच्या सभेला सुरुवात झाली आणि सभेमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याकडे घडल्या त्या गोष्टी जरा बारकाईनं आपण विचारात घेऊ मित्रांनो. या सभेमध्ये जरांगे पाटील हे 10:30 वाजता सभास्थळी आले होते आणि त्यांनी सभा 12:30 वाजता होती, ती 11:30 वाजता त्यांना सुरू करावी लागली. आणि सभा सुरू होत असताना त्यांनी एकच केलं की फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी एका गोष्टीचं सांगितलं की माझ्या डोक्यावरचं छत्र बाजूला काढा, कारण माझी जनता उन्हात आहे, मी उन्हात राहून थांबणार आहे, मी जनतेबरोबर आहे. म्हणजे जनतेचं अपील त्यांनी केलं आणि खरी गोष्ट ती मनालाही लोकांना भावली. मित्रांनो, ही गोष्ट करत असतानाच त्यांनी लोकांना नतमस्तक होऊन सभा सुरू करायची का ही जनतेला विचारलं, कारण कालचे अध्यक्षांना अतिथी ही जनता होती आणि त्यांनी जनतेला विचारलं आणि ते विचारल्यानंतर त्यांनी पहिल्या ज्या 10 प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या मांडल्या आणि त्यामध्ये होतं की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावं. सरकारला जर ते जमत नसेल तर मराठा हा स्वतंत्र भाग करून ओबीसीत 50% आत स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था करावी. तिसरी गोष्ट होती की सराटे त्या ठिकाणच्या ज्या कोपर्डीच्या माता भगिनींसाठी जे आरोपी आहेत त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. त्यातले बरेच आरोपी मयत आहेत आता आणि राहिलेले त्यांनाही फाशीची शिक्षा द्यावी, याही गोष्टी सांगितल्या. जे 50 शहीद झालेत त्या शहीदांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि त्यांना सरकारी नोकरी द्यावी. त्याचबरोबर ह्या सरकारच्या बाबतीमध्ये एक जबाबदारी त्यांनी सांगितली की हे आंदोलन हे जनतेचं आहे, हे सरकारने त्यासाठीची मदत करावी आणि ह्या सरकारने या आमच्या मागण्या मान्य कराव्यात. ह्या भूमिका मांडल्यामुळे ही जबाबदारी आता सरकारची झाली आणि त्यांनी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सरकारवर टाकली की आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन केलं आहे, तुम्ही आम्हाला ज्या 30 दिवसाचा अल्टिमेटम 4 दिवसाचा मागितला होता आम्ही 30 दिवसाचा दिला आणि 30 दिवसामध्ये आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेटम अजून दिला आहे. 30 दिवसामध्ये खरं तर कालपर्यंत सरकारनं करायला पाहिजे होतं पण ते सरकारनं केलं नाही. ही गोष्ट घडत असताना सरकारला या गोष्टी वाटत होत्या की आता थांबलंय, पण हे थांबत नाही. ही गोष्ट जाणवल्यानंतर काल त्यांनी शेवटच्या संबोधन सभेमध्ये एक गोष्ट सांगितली की आम्ही अजून 10 दिवस काहीही बोलणार नाही तुम्हाला, 30 दिवसामध्ये नाही. पण दुसरी एक गोष्ट त्यांनी सगळ्यात महत्त्वाची केली की जी कमिटी नेमली त्या कमिटीचं काम आता थांबला. 5000 पुरावे तुम्ही गोळा केलेत आणि एवढे पुरावे कोणत्याही आरक्षण देताना गोळा केलेले नाहीत आणि ते आता भरपूर झालेत आणि ह्या पुराव्याच्या जीवावरच तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. 2004च्या कायद्यानं जी काय अध्यादेश केला होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आम्हाला द्या किंवा स्वतंत्र प्रभाग करून द्या. ते हे सगळं केंद्र सरकार, कारण ही जबाबदारी सध्या केंद्र सरकारकडे 2017 साली गेल्यामुळे केंद्र सरकारच्या अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नाव घेऊन, गृहमंत्री अमित शहाचं नाव घेऊन घटनात्मक ज्या प्रोसेस आहेत त्या बाजू दाखवून त्यांनाही सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला हे आरक्षण तुमच्यात बसल असं राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि त्यांनी ते द्यावं. या गोष्टीची आरोप निश्चिती म्हणलं जाईल त्याच्यासाठीची ती निश्चिती सरकारवर केली आणि ही सगळी जबाबदारी सरकारवर दिली आणि ही सगळी सरकारवर जबाबदारी देत असताना सरकारच्या माध्यमातून, कारण एक गोष्ट आहे की जर का एखादा आंदोलनकर्ता किंवा जर एखादा योद्धा वश होत नसेल किंवा तो पराभूत होत नसेल तर त्याला बदनाम करण्याचं एक षड्यंत्र चाणक्य नीतीमध्ये चालतं. ते चाणक्य नीतीतलं षड्यंत्र जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये हे चालवलं आणि ते काही अंशी भुजबळांच्या माध्यमातून चालवलं की भुजबळांना बोलायला लावलं आणि भुजबळांना बोलायला लावल्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की एवढे पैसे येतात कुठून, तर त्याचा सरसकट हिशोब त्यांनी स्टेजवरच मांडला आणि कुठून काय आलं हेही सांगितलं. पण भुजबळ आता भुजबळाच्या 2,500 कोटीचा हिशोब देऊ शकत नाहीत आणि मग भुजबळांनाही त्या ठिकाणी सांगितलं की मी फक्त म्हणलो, शंका व्यक्त केली आणि माझं काय मत नव्हतं. जरी असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे एका बाजूला म्हणायचं आणि मराठा आरक्षणात ओबीसी नाही, ओबीसी काही जागीरदारी आहे का, ह्याही गोष्टी खरं आहेत.
जर तुमच्या आरक्षणाला अडचण येत नसेल तर तुम्ही ओरडायलाच नाही पाहिजे. ही फक्त सरकार म्हणून नाही तर विरोधी पक्षाची प्रॉब्लेम तेच आहे. कारण विरोधी पक्ष ही नेमकं हे सत्ताधारी पक्ष असताना हेच करतोय आणि फक्त मराठ्यांना टाळतोय. ह्या गोष्टी आहेत. तर मराठ्यांचा वापर अजून किती दिवस करून घेणार हे सरकारला जरांगे पाटलांनी विचारलं आणि सामान्य माणसात त्यात जागृती केली की तुम्ही ज्या नेत्यांना तुम्ही नेतृत्व दिलं ते तुमच्यासाठी आज काहीच करत नाहीत. मग तुम्ही आता तुमच्यासाठी लढताय तर त्या नेत्यांना तुम्ही आज जाग्यावर आणण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्या नेत्यांना त्या पक्षांना प्रत्येक पक्षाला उद्याच्या काळामध्ये त्यांनी जाग्यावर आणले की आता भक्त पक्षाचे संपून गेले आणि निरीक्षक आणि समीक्षक पक्षाचे राहिले. उद्याच्या काळात पक्षाचा कार्यकर्ता हा निरीक्षक आणि समीक्षकामध्ये असेल तर तो उद्याच्या काळात भक्त म्हणून असणार नाही. या गोष्टीची ही जागृती आणि कालच्या आंदोलनाचं फलित ही जरांगे पाटलाच्या माध्यमातून ते आहे. नक्कीच हा फायदा जरांगे पाटलांनी सामान्य माणसाच्या जागृतीच्या माध्यमातून करून दिला. दुसरी गोष्ट आहे की हे आंदोलन होत असताना त्यांनी आरोप करत असताना त्यांनी सरकार पक्षाला सोडलं नाही की अगदीच त्यांनी सांगितलं की भुजबळांना आवरण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न करावे आणि गुणरत्न सदावर्तेसारखं टंबरेला आवडण्यासाठी जे कोणाच्या माध्यमातून बोलतं हे सामान्याला माहिती आहे. म्हणजे फडणवीस बोलतायत असा त्याचा अर्थ आहे. हे सामान्य माणसामध्ये चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांवरही ती जबाबदारी गेली. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आणि फडणवीस हे कालच्या जरांगे पाटलांच्या संपूर्ण आंदोलनामध्ये म्हणजे उपोषणापासून कालच्या सभेपर्यंत प्रचंड बॅकफूटवर गेले. अगदीच त्यांना त्या ठिकाणी हारच पत्करावी लागली आणि त्यांना त्या माध्यमातून जेव्हा काल 14 तारखेचं आंदोलन सभा झाली त्या सभा झाल्यानंतर मराठ्यांना आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत याचं एक ट्विट करावं लागलं. कारण ती जबाबदारीच त्यांच्याकडे होती आणि ते केल्याशिवाय त्यांना आता पर्याय राहिला नाही. केंद्राच्या माध्यमातून किंवा राज्याच्या माध्यमातून येत्या 8-10 दिवसामध्ये त्या गोष्टी होतील. आणि हे करत असताना जरांगे पाटलांनी दुसऱ्या गोष्टी 2 केल्या की लोकांना शांत ठेवण्याचं किंवा लोकांवर कंट्रोल मिळवण्याचं काम त्यांनी केलं. हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी अशा गोष्टी मांडल्या की ज्या सामान्य माणसाला कधीही स्वप्नावत वाटत नव्हत्या की जरांगे पाटील हे भविष्यात मांडतील. जरांगे पाटलांनी एक गोष्ट सांगितली की मी आंदोलन थांबवणार नाही आणि मी हे आरक्षण मिळाल्याशिवाय घरी जाणार नाही. जसं माझ्या डोक्यावरचं छत्र बाजूला करा मी सामान्यांबरोबर आहे तसंच मी आंदोलन स्थळावरून घरी जाणार नाही आणि ते तिथंच थांबले. आणि खरं तर ही आंदोलनाची कालची सभा संपल्यानंतर शेवटचा माणूस जाईपर्यंत जरांगे पाटील ही त्याच आंदोलनस्थळी होते. आजपर्यंतच्या अनेक सभा अशा झाले नेते आले हवा केली बोलले भाषणं दिली आणि लगेच निघून गेले अशा पद्धतीचा टाईप असतो. पण जरांगे पाटील त्यापेक्षा वेगळे निघाले. हे एक त्यामागचं फलित आहे की सामान्यांचा नेता कसा असू शकतो आणि कसा असला पाहिजे हे जरांगे पाटलांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर सगळे पक्ष दिल्लीचंही तख्त हलवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं. सगळ्याला गरम गरम हवा देण्याचं काम केलं आणि सामान्य जनतेला विश्वास देण्याचं काम केलं. हा विश्वास व्यक्त करत असताना जरांगे पाटलांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्याही आपण या ठिकाणी विचारात घेतल्या. पण त्याही पुढं एक गोष्ट आहे की सामान्य जनतेला त्यांनी सांगितलं उद्याच्या काळामध्ये 24 तारखेपर्यंत शांततामय मार्गानं आपलं आंदोलन सुरू राहणार आहे. 2 दिवसामध्ये जरांगे पाटलांच्या सभा पुन्हा सुरू होत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणच्या सभा सुरू आहेत त्या त्या ठिकाणी जरांगे पाटील हे बोलत राहणार आहेत आंदोलन करत राहणार आहेत. ते घरी जाणार नाहीत आणि त्यांनी डिक्लेअर केलं की शेवटचा मला या ठिकाणी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही कुटुंबाचा उंबराव बघणार नाही आणि त्यांनी ते पाळायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आता जबाबदारी येते ती सामान्य माणसाची. सामान्य माणसांनी जरांगे पाटलांना पूर्ण ताकदीनं सहकार्य केलं पाहिजे आणि ते खरं तर सामान्य जनता करते. आपण त्यांना म्हणू शकत नाही की केलं पाहिजेच असं कारण का तर ते करतच आहेत ऑलरेडी ते सगळं करत आहे. आणि मग उद्याच्या काळामध्ये जर 24 तारखेपर्यंत या सरकारनं जर का आरक्षण एकतर द्यावंच लागेल आणि दिलंच नाही तर उद्याच्या प्रचंड रोषाला सामोरे जावं लागेल. जरांगे पाटलांची एक आत्तापर्यंतची खासियत आहे की ते परत आंदोलनाचा ऐलान करू शकतात. आंदोलनाचा ऐलान केल्यानंतर जरांगे पाटील बसल्यानंतर संपूर्ण राज्य पातळीवर संपूर्ण आंदोलन हे पेटलं जाईल आणि त्या पेटलेल्या आंदोलनावरही जरांगे पाटलांनी एक गोष्ट सांगितली की हे आंदोलन हिंसक करायचं नाही. म्हणजे सरकारला हिंसक करून त्याची आंदोलन बदनाम करण्याची ही संधी त्यांनी ठेवलेली नाही. तर एकतर्फी सगळ्या अंगानं सरकारला आता त्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि शांततामय मार्गानंच आंदोलन करणार अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि त्याबरोबर मग एक गोष्ट अनेक होऊ शकते की आंदोलनं सुरू होतील हिंसक होतील आणि त्या ठिकाणची मग रस्ता रोको यासारखा जो काय प्रकार होईल ती संपूर्ण चक्काजाम रेल्वेपासून सकाळ चक्काजाम होण्याची ही शक्यता जर 24 तारखेला आंदोलन मिटलं नाही तर होऊ शकतं. ही एक बाजू जरांगे पाटील घेऊ शकतात आणि ती समाज ऐकू शकतो. तशीच दुसरी एक गोष्ट आहे की जर जरांगे पाटील दुसराही अचानकपणे निर्णय घेऊ शकतात की ज्या यात्रा
म्हणजेच आरक्षण दिंडी ही कोल्हापूर ते नागपूर करू शकतात. कारण आरक्षण दिंडीचं फलित हे आहे की ज्याप्रमाणे दांडी यात्रा निर्माण केल्यानंतर गांधीजी अजरामर झाले किंवा लोकांना फील झाले किंवा अगदीच अनेक यात्रा की जी शरद पवारांनी केलेली शेतकरी दिंडी असेल किंवा अगदीच राजू शेट्टींनी पंढरपूर ते बारामती काढलेली पायी यात्रा असेल किंवा राहुल गांधींनी केलेली दक्षिण भारत ते उत्तर भारत यात्रा असेल, याचे परिणाम आपण पाहिलेत. आणि ते परिणाम जर का घेतले तर ते सरकारला खूप मोठे परवडणारे नाहीत. येणाऱ्या 25 वर्षामध्ये जे आताचे विद्यमान कारभारी आहेत, विरोधी पक्षासह सत्ताधारी, हे इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते करण्याचं तेवढं मात्र जरांगे पाटील जर केलं तर ते खूप मोठं टोकाचं पाऊल आणि या देशात राज्यामध्ये परिवर्तन घडणारं होईल. मित्रांनो, हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी एक मर्यादा सांगितली की आम्ही राजकारणात जाणार नाही. जरांगे पाटलांनी राजकारणात न जाण्याची ही मर्यादा ठेवली. त्यामुळे जरांगे पाटलांना भविष्यात राजकारण करायचं आहे असंही सरकार म्हणू शकत नाही. आणि मग त्यांनी त्या गोष्टी केलेत. पण समाजाची एक जबाबदारी आहे. सामाजिक आंदोलन एक पूर्ण झाल्यानंतर समाजाने जरांगे पाटलांना ज्या प्रशासकीय बाजूमध्ये आहे किंवा संवैधानिक गोष्टीमध्ये जरांगे पाटलांना पाठवावं आणि समाजाची जबाबदारी सामान्य समाजातल्या युवक कार्यकर्त्यांना घ्यावी. उद्याच्या काळात आरक्षणानंतर या ठिकाणची उद्योग उभारणी असेल, समाज जागृती असेल, समाज प्रबोधन असेल, ही सगळी जबाबदारी इतर कार्यकर्त्यांनी इतरांनी घ्यावी. आणि जरांगे पाटलांना लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद या संवैधानिक पदाकडे पाठवण्याचं राजकीय काम त्या ठिकाणी करावं, ही एक बाजू आहे. तशीच गोष्ट जरांगे पाटलांच्या विषयी ही सामान्यांचा प्रश्न आहे भविष्यातला. आणि हे गोष्टी भविष्यात विचार केला पाहिजे. कारण का तर जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला मुद्दा की आम्ही उद्याच्या काळामध्ये राजकारणात जाणार नाही, राजकारणातलं मला काही कळत नाही, परंतु एक तर्फेच आणि परफेक्ट राजकारणी म्हणून आणि परफेक्ट आंदोलन म्हणून ते यशस्वी झालेत. आणि ते संपूर्ण भारताला माहिती झालेत, आता संपूर्ण जगालाही माहिती झालेत. आणि ही गोष्ट असल्यामुळे उद्याच्या काळात येणारं फलित एक यशस्वी आंदोलन कसं असतं हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं. राज्यकर्त्याला, समाज कार्यकर्त्याला आणि समाजन प्रबोधनकर्त्याला या गोष्टीचा पायघडा त्यांनी घालून दिला. आणि हेच सगळ्यात मोठं जो फलित या आंदोलनाचं आहे. आणि 14 तारखेची सभा ही नक्कीचपणे विराट सभा झाली. एवढी मोठी सभा कोणत्याही राजकीय नेत्याची, कोणत्याही पक्षाची, कोणत्याही संयोजनाची, कोणत्याही संघटनेची झाली नाही. आणि ती आता पूर्ण झालेली आहे. ही गोष्टी आज जरांगे पाटलांच्या नावावर पडलेली आहे, मराठा समाजाच्या नावावर पडली. जसे शांततामय 57 मोर्चे, तसे नेतृत्वासहित सभा ही मराठ्यांनी दाखवून दिली. आणि ते आता महाराष्ट्राला आणि देशाला, सरकारलाही मान्य करावं लागेल. आणि उद्याच्या काळामध्ये ते आंदोलनात यश हे द्यावं लागेल. आणि हे यश देण्यासाठीचं काम हे तुम्हाला मला सतत करावं लागेल. आणि करण्याचं काम हे नक्कीच जरांगे पाटील करतील, आपणही करावं. हेच काल तर खरं तरी फलित आहे. आणि हेच संयोजन मांडण्याचं मी प्रबोधन तुर्तास एवढंच. या आणि असेच विश्लेषणं पाहण्यासाठी रामबाण यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आपलं सहकार्य, आपला संवाद असाच चालू राहण्यासाठी मदत करा. नमस्कार.